नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित जाधव आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे भरती ग्रुप डी या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, हे जे सर्व प्रश्न आहेत ते मागील परीक्षांमध्ये विचारलेले होते. हे प्रश्न पुन्हा परीक्षांमध्ये पडू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असतील तर नक्कीच कमेंट करायची आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे चेन्नई आहे. म्हणजे चेन्नई येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. म्हणजेच दक्षिण रेल्वेचे मुख्यालय हे चेन्नई या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी धावली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सन 1853 आहे. म्हणजेच सन 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे धावलेली आहे. तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतीय रेल्वेला सुरुवात झाली? तर याचं योग्य उत्तर हे लॉर्ड डलहौसी आहे. म्हणजेच लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस गव्हर्नर होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये भारतीय रेल्वेला सुरुवात झाली. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, हे जे सर्व क्वेश्चन घेत आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर माहिती असतील तर नक्कीच कमेंट करा, जेणेकरून तुमची पुन्हा प्रॅक्टिस होईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे नवी दिल्ली आहे. म्हणजेच नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी कोणत्या दिवशी धावली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 18 एप्रिल 1853 आहे. म्हणजेच 18 एप्रिल 1853ला भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जगातील सर्वात मोठे फलाट कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे गोरखपूर आहे. म्हणजेच जगातील सर्वात मोठे फलाट हे गोरखपूरचे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे अश्विनी वैष्णव आहेत. म्हणजेच अश्विनी वैष्णव हे सध्या भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्ली आहे. म्हणजेच उत्तर रेल्वेचे मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जय जवान जय किसान ही घोषवाक्य खालीलपैकी कोणी दिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे लाल बहादूर शास्त्री आहे. म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे राजस्थान आहे. म्हणजेच राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये सर्वात मोठे राज्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणत्या राज्यात चलो लोकू उत्सव साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे आंध्र प्रदेश आहे. म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्यात चलो लोकू हा उत्सव साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पंचायत राज पद्धती सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे राजस्थान आहे. म्हणजेच राजस्थानमध्ये
पंचायत राज पद्धती सर्वात प्रथम सुरू करण्यात आलेली आहे? म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे लॉर्ड रिपन आहे. म्हणजेच लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1949 आहे. म्हणजेच 1949ला भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अनातोलियाचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे तुर्कस्तान आहे. म्हणजेच तुर्कस्तान येथे अनातोलियाचे पठार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे राजस्थान आहे. म्हणजेच राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1909 आहे. म्हणजेच 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे हंगेरी आहे. म्हणजेच बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सुभाषचंद्र बोस आहे. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे महाराष्ट्र आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचे कलम कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर हे कलम 61 आहे. म्हणजे कलम 61 मध्ये राष्ट्रपतींचा महाभियोग या संबंधी माहिती दिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी आहे. मित्रांनो, हे जे सर्व क्वेश्चन घेत आहे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि यांना तुम्ही पुन्हा पुन्हा पहा, कारण की हे क्वेश्चन पाहिल्याने तुमची फुल प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला परीक्षांमध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारताने आपल्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरण कोणत्या साली केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1991 आहे. म्हणजेच 1991 साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे छत्रपती शाहू महाराज आहे. म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांनी डेक्कन रयत असोसिएशन 1916 मध्ये ही संस्था स्थापन केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे लोकसभा आहे. म्हणजेच लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असते. म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे बुद्धिबळ आहे. म्हणजेच ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ खेळाशी दिला जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे यमुना आहे. म्हणजेच यमुना नदीच्या काठावर ताजमहल हा आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक डी आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी
टॉप 25 प्लस क्वेश्चन झालेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो, आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की यापुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.